वनताराच्या धर्तीवर राज्यामध्ये देखील ते प्रकल्प उभारणार आहेत। त्यासाठी बड्या उद्योगपतींशी पत्रव्यवहार करणार असल्याचं गणेश नाईकांनी सांगितले। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जवळपास 3,500 एकरमध्ये पसरलेल्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्राचं उद्घाटन केलं आणि यातून प्रभावित होत राज्यामध्ये असा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वनमंत्री आपल्यासोबत आहेत सर। वनतारा हा एक प्रकल्प आहे जो प्रायव्हेट आहे, अशाच धर्तीवर तुम्ही देखील आणण्याचा एक विचार आहे, काय एकंदर सांग? काल प्रश्न होता वाघांचा आणि बिबट्यांचा, लक्षवेधी होती। मग त्या उत्तर देताना मी म्हटलेलं आहे की गुजरातमध्ये जामनगरला रिलायन्सचे संचालक अनंत अंबानी यांनी वनतारा नावाचा एक खाजगी प्राणी संग्रह आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारलेला आहे। तशाच प्रकारचा एखादा प्राणी संग्रहालय महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने MMRD एरियामध्ये उभारला गेला तर एकूण मानव आणि प्राण्यांची जो संघर्ष विदर्भामध्ये प्रामुख्याने तिथले असलेले अतिरिक्त वाघ बिबटे इकडे आणता येतील। पत्रव्यवहार करणार आहे आणि वन्य विभाग केंद्रीय प्राणी विभागाची संमती मिळाली तर हा प्रयोग करायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई।